नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला काबुली चणे आणि सफेद वाटाणे ह्यांचं मी लपथबं कालवण बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, ही काबुली चणे 150 ग्रॅम आणि सफेद वाटाणे असे 150 ग्रॅम असे दोन्ही मिळून मी 8 ते 9 तास भिजत घातले होते। भिजत घालायच्या अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे आणि भिजल्यानंतर पण स्वच्छ धुवून बघा मी पाणी निथळून घेतलेलं आहे। कुकर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण हे काढून घेऊया। त्यात टाकायचे आपल्याला पाणी। 2 ग्लास पाणी टाकले बघा, अशा आकाराचे ग्लास आहेत। त्यात थोडंसं मीठ टाकणार आहे, चवीप्रमाणे जरी टाकलं तरी पण चालू शकते। एक मसाला विलायची, 2 साध्या विलायच्या, एक दालचिनीचा तुकडा, ह्याच्यामध्ये एक स्टार फूल आहे पण त्याच्या मी पाकळ्या काढून घेतलेल्या आहे, 6 मिरी आहेत आणि 3 लवंगा घेतलेल्या आहेत। अख्खं जरी टाकलं तर चालेल, पण मी स्टार फूलच्या काय केले तुकडे केलेले आहेत। त्यात टाकायचे आपल्याला थोडीशी हळद आणि कुकरला 4 शिट्ट्या करून घ्यायच्यात। मसाल्यामध्ये बघा, एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे, असा कापून घेतलेला आहे। मोठ्या आकाराचा एक टोमॅटो घेतलेला आहे, त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। 1 इंच आलं घेतलेलं आहे, त्याचे पातळ तुकडे केलेले आहेत। 1 गड्डी लसूण घेतलेला आहे, थोडा कमी जास्त घातला तरी पण चालू शकते। 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर। आता ही एवढं आपल्याला वाटण करून घ्यायचे आहे। मिक्सरला बघा मी वाटून घेतलेलं आहे, अशा पद्धतीत पेस्ट करून घ्यायचं। कुकरच्या 4 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर बघा थंड झालेला आहे। आता आपण काढून बघूया शिजले का। तर बघा मस्त असं शिजलेलं आहे। आणि जे आपण वाटाणे घालतो का नाही शिजत, त्याचं काय होतं माहिती आहे का, त्याचं वरचं थोडंसं असं बघा असं आवरण म्हणजे टरपल त्याचं निघतं। सगळ्याचं निघत नाही, काय कायचं निघतं। फक्त तुम्हाला सांगितले की मीडियम गॅसवर फक्त 4 शिट्ट्या करायच्या, त्याच्यापेक्षा जास्त करायचं नाही। पण एकदम मऊसूत शिजले बघा एकदम, हे बघा अशा पद्धतीमध्ये। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला 1 पळी, तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल आणि गरम होऊन देऊया। तेल बघा गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा जिरं टाकायचं, तेजपत्ता त्याचे तुकडे करून घेतलेले। आपण वाटण आणि काबुली चणा शिजवला का नाही, त्याच्यामध्ये जरी तुम्ही तेजपत्ता टाकला तर चालेल। थोडासा कढीपत्ता टाकणार आहे, पण तो पण खूप मोठा असा आहे। आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचे हे वाटण आणि ह्याला काय करायचं, 2 ते 3 मिनटं चांगलं परतून घ्यायचं। मस्त असं बघा मसाला परतून घेतलेला आहे, तेल सुटस्तर। ह्याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी हिंग पावडर, परतून घेऊया। आणि आपण ह्याच्यात टाकणार आहे मसाले। मसाल्यामध्ये मोठा 1 चमचा जिरे धने पावडर, छोटा 1 चमचा गरम मसाला पावडर, थोडीशी हळद घेतलेली आहे, मोठा 1 चमचा मिरची पावडर, कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे, छोटा अर्धा चमचाला पण कमी अशी आमचूर पावडर घेतलेली आहे आणि थोडंसं मीठ घेतले। आपण शिजवताना पण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे। आणि जर तुमच्याकडे कोणता जो मसाला असेल तो टाकला तरी चालू शकते। मी मिरची पावडर टाकलेली आहे। आता ह्याला काय करायचं, 2 मिनटं फक्त पहिलं परतून घ्यायचं। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे, गॅस आहे मिडियमच। आता त्याच्यामध्ये आपण हे शिजवून घेतलेलं टाकून घ्यायचं। आता हे पहिलं काय करायचं, गॅस मिडियम आहे, ह्याला पहिलं मिक्स करून घ्यायचं चांगलं। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा थोडंसं पाणी ओतून, मी 30 कुकरमध्ये पाणी ओतलं होतं कारण कुकरला पण लागलं होतं खाली, एवढं पाणी ठेवलेलं आहे। आता तुम्हाला सांगते, जेव्हा आपण वाटण करतो ना, त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं सुकं खोबरं किंवा थोडंसं ओलं खोबरं जरी टाकलं तरी चालेल आणि नाही टाकलं तरी पण अशाच पद्धतीनं जरी केलं तरी चालेल, छान लागतं बरं का। आता हे गॅस करणार आहे एकदम बारीक आणि आता आपण काय करूया, 5 मिनटासाठी चांगलं शिजवून देऊया। झाकून ठेवलं तर आपण आता झाकण काढूया। बघा मस्त असं झालेलं आहे, अशा पद्धतीमध्ये होतं। आणि एवढं तरी पाहिजेच आपल्याला, असं लपथबं पाहिजे ना खायला। जसं तुम्ही भटुऱ्याबरोबर खाऊ शकता, भाकरीवर, चपातीबरोबर, फुलक्याबरोबर खाऊ शकता, छान लागेल बरं का। अशा पद्धतीने तुम्ही एकदा जरूर करून बघा। त्याच्यावरनं काय करायची, टाकायची थोडीशी कोथिंबीर। छोलेच्या तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। ही रेसिपी कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।